नागपुरातील महाल गांधी गेट परिसरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 135 जणांना अटक झाली आणि यामध्ये 12 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या मदतीने अजूनही आरोपींची धरपकड सुरू आहे। संभाजीनगरच्या हर्षनगरमध्ये सतत शिवीगाळ केल्याच्या रागातून मामा भाच्याने मिळून परिसरात राहणाऱ्या मनोज नाडे या व्यक्तीचा खून केला। किशोर भालेराव आणि विजय सर्जेराव कुलकर्णी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत, त्यांना अटक झाली आहे। उल्हासनगरमध्ये 4 जणांनी एका व्यक्तीची 1 लाखाची फसवणूक केली आहे। योगेश चव्हाण यांच्याकडे या चोरांनी 1 लाख रुपये द्या, संस्थेमार्फत 5 लाख मिळवून देतो असं आमिष दाखवलं। पैसे देताच चोर पसार झाले। या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना पैसे परत मिळाले आणि फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींना सुद्धा त्यांनी अटक केली आहे। जालन्यामध्ये वाळूचं अवैध उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी जेरबंद केलं। जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली। कारवाईमध्ये 21,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गोवा राज्यातील एलईडी मच्छीमार नौका मालवण समुद्रात पकडण्यात आली। महाराष्ट्राच्या समुद्र क्षेत्रामध्ये मालवण किल्ल्यासमोर अनधिकृतपणे एलईडी लाईटद्वारे मासेमारी सुरू होती। नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये होणारा नवरा पसंत नसल्याने मुलीनं नवरदेवाला ठार मारण्याची सुपारी दिली। मुलीने इतर 6 जणांच्या साहाय्याने नवऱ्याला मारण्यासाठी 1,50,000ची सुपारी दिली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। मुलगी फरार आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये ट्रक चालकाकडून वाहतूक पोलिसांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणामध्ये 3 वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आलं। एका पोलिसाने ट्रक चालकाकडून 50 रुपये घेतले। यावेळी इतर 2 पोलीस उपस्थित होते, त्यामुळे तिघांवर कारवाई करण्यात आली आहे। नाशिकच्या मालेगावातून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील 5 जणांना पोलिसांनी अटक केली। या आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत 25 लाखांची लूट केली होती। या कारवाईमध्ये पोलिसांनी गुन्ह्यातील 7 लाख रुपये रोख, आयफोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। कोल्हापुरातल्या एस ट्रेडर्स घोटाळ्यातील संशयित आरोपींची 60 लाखांची कार जप्त करण्यात आली आहे। कंपनीचा एजंट हे संशयित आरोपी असून त्यांची अलिशान मर्सिडीज बेंज कार जप्त करण्यात आली आहे। कोथरूडमधून पोलिसांनी ही कार जप्त केली। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमधून रात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। कल्याण क्राईम ब्रांचने ही कारवाई केली। मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली। आरोपीकडून मोबाईल फोन, त्याचबरोबर सोन्याचे दागिने, घड्याळ यासह 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला।